आजचा दिवस नेहमीपेक्षा जरा जास्तच खास होता. काय खास आहे तुम्हाला मी पुढे सांगतेच. त्या अगोदर सकाळी लवकर उठले, आवरून घेतलं आणि मग आज आमचा उपवास होता त्याच्यामुळे खिचडी बनवली आणि मुलांचा उपवास नव्हता त्याच्यामुळे त्यांना साधी खिचडी बनवली. नाश्ता करायलाच बसलो होतो तेवढ्यात गावाहून फोन आला की गावी जायचं आहे म्हणून. त्याच तयारीमध्ये गावी जाण्यासाठी निघालो आणि आजचा दिवस कशासाठी खास आहे तुम्हाला सांगते. आज आहे आषाढी एकादशी आणि याच दिवशी आमच्या शेतामध्ये पेरणी होणार आहे त्याच्यामुळे हा आजचा दिवस खूप खास आहे. तर हे आहे आमच्या गावाजवळचं परिसर आणि पोहोचलो आमच्या गावी. तर हे गाव आमचं ग्रामीण भागात येतं. आजूबाजूला सगळीकडे तुम्हाला टेकड्या दिसतील आणि मी पण पहिल्यांदाच बघते एवढं मोठं गाव आहे आमचं. तर वरून काहीसं असं दिसतं. दीदीच्या पप्पांनी शूट घेतलेलं होतं. खूपच मोठं गाव आहे, खेडगाव आहे तरीसुद्धा खूप मोठं आहे. तर आणि एकदम निसर्गरम्य वातावरण आहे गावाजवळचं. आता शेतात पोहोचलो. आलो तेव्हा बराच पाऊस सुरू झाला होता, मग गाडीतच बसलो आणि आता जरा थांबला. ट्रॅक्टरने पेरणी होणार नाही आता, जास्त ओलं झालं ना त्याच्यामुळे. बघू आता उद्या करता येईल, पण आता गाडीत बसलो, नाश्ता करतोय. बराच वेळ पाऊस बंद व्हायची वाट बघितली आणि त्याच्यानंतर मग ट्रॅक्टर आलं पेरणी करायला आमच्या शेतामध्ये आणि फायनली पेरणी झाली. हाच तो आनंदाचा दिवस होता की आमच्या शेतामध्ये आज पेरणी होणार होती. खूप दिवस पावसाची वाट बघितली आणि आत्ता कुठे पाऊस आला आणि इतक्या लेट आमची पेरणी झालेली आहे. तर याच्याशिवाय आनंदाची गोष्ट काय असू शकते. शेतकऱ्याचा आनंद तो कोणालाही समजणार नाही, जो शेतकरी असेल त्याला समजू शकतं. तर चला व्हिडिओ इथेच संपवते. भेटूया छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.